माथेरान म्हणजे निसर्गाला पडलेलं सुंदर स्वप्न. माथेरान म्हणजे निसर्ग सौंदर्यानं बहरलेलं नयनरम्य पर्यटन स्थळ. 21 मे 1850 साली ब्रिटिश कलेक्टर HP मॅलेट यांनी प्रकाशात आणलेल्या माथेरानला अलौकिक वारसा लाभलाय. एकोणीसशे 7 साली सर आदमजी पिरभॉय यांनी सुरू केलेल्या मिनी ट्रेनमुळे तर माथेरानचा लौकिक सर्वदूर पोहोचला. माथेरानचा लौकिक जगभर पोहोचावा आणि येथील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी कोकणचे भाग्यविधाते आणि रायगडचे पालकमंत्री माननीय नामदार सुनील तटकरे आणि माननीय आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या प्रेरणेतून आणि माथेरान प्रतिष्ठानच्या माध्यमातून माथेरान महोत्सव ही संकल्पना पुढे आली. त्यालाच मूर्तरूप देत गेल्या वर्षी पुण्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पहिल्या माथेरान महोत्सवाचा थाटात शुभारंभ झाला. या प्रसंगी माथेरानच्या सर्वांगीण विकासाची घोषणा माननीय नामदार सुनीलजी तटकरे यांनी केली. नव्याने सुधारित असलेली पिण्याची पाण्याची योजना याच्यासाठी जवळपास 20 कोटी रुपये लागतात. ते यावर्षी अर्थसंकल्पामध्ये देण्याचं आज आम्ही पूर्णपणाने अभिवचन त्या निमित्ताने दिलेलं आहे. माथेरानच्या विकासाच्या प्रचाराच्या संदर्भामध्ये आपल्याला जो निधी अपेक्षित असेल तो निधी याच वर्षी सुरेश लाडांच्या मार्फत आपल्याला दिला जाईल अशी स्पष्टपणाची ग्वाही आज मी आपल्याला या निमित्ताने देऊ शकतो. माथेरान मेरा भी घर जैसा है और हम लोग कोशिश करेंगे माथेरान के लिए जितना हम कर सके हम करेंगे. तो माथेरान का ब्यूटी है वो पूरे दुनिया में किधर भी नहीं है. माझ्या भटकंतीची खरी सुरुवात माथेरानमध्ये झाली, कारण एक आतून माथेरानवर माझं प्रेम आहे. इतकं सुंदर जंगल फार कमी ठिकाणी आजही महाराष्ट्रात आहे. या निमित्ताने माथेरानच्या पर्यटन संस्कृतीचं दर्शन घडवणारं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. सांस्कृतिक कार्यक्रमानं यात आणखी रंग भरला. 20 मे ते 24 मे 2010 या कालावधीत माथेरानमध्ये माथेरान महोत्सवाच्या निमित्तानं शोभायात्रा, इको मॅरेथॉन, अश्वशर्यती आणि अनेक विविधरंगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. प्रसार माध्यमांच्या सहकार्यानं माथेरान महोत्सव जगभर पोहोचला. गतवर्षाप्रमाणे यावर्षी देखील दिनांक 19 मे ते 23 मे दरम्यान माथेरानमध्ये माथेरान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. याचं उद्घाटन 26 एप्रिल रोजी ठाणे येथे होणार आहे. माथेरान प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू झालेला हा महोत्सव सर्वांच्या सहकार्यानं पुढील काळात लोकोत्सव होईल.